हाय हॅलो नमस्ते सर्वांना, गुड मॉर्निंग। तर हे बघा आज खूपच जास्त पाऊस आहे, म्हणजे लगातार 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहेत आणि आज आहेत माझ्या घरी पित्र आहेत आमचे, म्हणजे माझ्या आजी सासऱ्यांची पित्र आहेत। तर हे बघा आता स्वयंपाक वगैरे झाले आहेत, पण मग किचनवर खूप सारा पसारा आहे, म्हणजे भांडी घासायची आहेत। आणि तर मग तुम्हाला दाखवते मी काय काय वस्तू बनवले आहेत। तर हे बघा इथे मिक्स भाजी आहेत आणि खीर आहेत, त्याच्यानंतर इथे आहेत कुरडई भजी, म्हणजे मी थोडंच बनवत असते कारण की माझे मग पित्र पण असतात, त्याच्यानंतर अयमनवमी पण असते, तर 2 वेळेस स्वयंपाक करावा लागतो मला। तर इथे गरम गरम पोळ्या आहेत, त्याच्यानंतर वरण घातलेलं आहेत, मी कढी केलेली आहे। तर सर्व स्वयंपाक झाला आहे माझा। इथे भात आहे तिकडे। तर इथे हे बघा आमच्या शेजारची जी दीदी आहेत ना, तर तिला पण मी इथे जेवण करायला बोलवलं आहे। मी जास्त काही लोकांना जेव वगैरे घालत नाहीत, थोडेच असतात, म्हणजे एक जो उपवास करू आहेत किंवा एक जी अयमनवमीची जी सवासीन आहेत तिला। तर हे बघा इथे मस्तपैकी सगळा स्वयंपाक झाला आहे। चला तर तुम्हाला आता मी माझ्या सासूबाईंचा फोटो पण दाखवते। तर हे बघा इकडे, तर हे बघा त्यांना मी इकडे म्हणजे फोटो वरती लावलेला होता भिंतीवर, पण मग आता खाली घेतला आहे। तर त्याला मस्तपैकी फुलं वगैरे ठेवले आहेत गुलाबाचे। हार काही भेटला नाही इथे कारण माझे मिस्टर गेले आहेत ड्युटीवर, आणि मग त्यांना मस्त नैवेद्य ठेवला आहेत। आणि इथे ज्या ताई म्हणजे जी दीदी आहेत ना, तिला पण जेवायला दिलं आहे। झाडांचा उगले फुले उगले बघा, किती छान छान। आणि इथे पितरांसाठी माझ्या आमच्या ज्या ताई आहेत ना, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ज्या बहीण आहेत ना, तर त्या पण आलेल्या आहेत। आणि हे बघा तुम्ही बाहेर बघू शकता इतका सगळा पाऊस चालू आहेत ना, खूप पाऊस आहेत। पूर्ण असं शेतामध्ये म्हणजे खूप पाणी साचलेलं आहे शेतामध्ये किंवा घरासमोर, खूपच जास्त इथे पाणी साचलेलं आहे। हे बघा, तर खूपच डेंजर पाऊस आहेत। आणि त्याच्यामध्ये मग पित्राचा पण स्वयंपाक, तर आता स्वयंपाक झालेला आहे, सगळ्यांना वाढून वगैरे दिलं आणि मी इकडं नंतर गोठ्यामध्ये आली आहेत। आता घरातलं सर्व काम आवरलं आहेत आणि गोठ्यात आली आहेत, कारण की मग आता गोठ्यामध्ये पण आवरावं लागतं। तर हे बघा गवत बघा किती छान मस्त झालं आहे पावसामुळे, आणि इकडे घास पण आहेत, घास पण छान झालेला आहेत, पण पाऊसच खूप येत ना। आणि तुम्ही आता बाहेर बघितलं असेल, खूप जास्त प्रमाणात पाऊस आहे, तर खूप पाऊस आहेत। तर आमच्या त्यांना पण त्यांच्या घरी जायचं होतं, पण मग त्यांनी पण थांबवून घेतलं, कारण की इतका पाऊस आहेत ना, तर इतक्या पावसामध्ये बाहेर जाताच येत नाहीत, म्हणून त्यांनी पण मुक्काम करायचं ठरवलं। आता ते आहेत इथे। आणि हे बघा मी इकडे ज्या शेळ्या पण आहेत ना, त्या पण लवकरच पावसाच्या आतच मध्ये आणून बांधलेल्या आहेत। तर हे बघा इथे पण मस्तपैकी मध्ये बांधल्या आहेत, कारण की बाहेर पाऊस असल्यामुळे ओल्या होतील त्या। काय म्हणत्या? अहो पाहिल मा पेमेंट झालं का मग घेईन, एवढ्या लवकर कुठे घेत्या? हा ना, हे बघा नाही दिसत, नुसतं असं चित्र चमकत आहे ना। आयुष काय खाऊ धर, तू बोल ना।
ऐका ना, एक ताई, एक तुम्ही फॉर्म भरा, एक तुम्ही रिक्षा चालवा, तुम्हाला घेऊन टाका, एक ताईला. अहो रिक्षा भेटत त्याची स्कीम आली बघा ना आता. फॉर्म भरा मग रिक्षा भेटल. खरंच का? बरं मग जाऊ दे, आता पोरांच्या पाया पडायची गरज लागणार नाही. इकडून येऊन चेडीला जागा चांगली. रिक्षा भेटणार रिक्षा. बरं यायचं रिक्षा मध्ये. हा भाज्या किती दिवसाची बरे होते रोजगार आम्हीच्या. मला कार्ड येईल पण त्याचा काही फायदाच नाही. ए कुठला इश्रम कार्ड? हा तसं काय त्याचीच भांडी ना. म्हणजे ज्याच्या काही इश्रम कार्ड त्याला भांडे भेटणार. इश्रम कार्ड माझं किती 2 वर्षाचं. भांडे म्हणजे घरातच येऊन इश्रम हा फॉर्म भरायचा का? तो कुठे जाऊन भरायचा? जर्मनचे भांडे का? स्टीलचे. मग भरले नाही का तुम्ही? किती पैसे? 1000 रुपये घेता वाटतं बाहेर पुढं. आमचं काय नाही भरलं तो. मग माझं भरायचं ना. माझं काय तुम्हाला कोणते हे केलं त्याला फक्त आधार कार्ड लागत. लिंक हे काय पासपोर्ट असते हे लागत का? दाखला पण लागतो का? ऐका ना ती संपली का मुदत? आहे उद्या परवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये किंवा फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.